आज मी तुम्हाला इतिहासात क्वचित सांगितली जाणारी पण छातीत धडधड वाढवणारी एक सत्यकथा सांगणार आहे। ही कथा आहे एका राजाची नाही, ही कथा आहे त्या माणसाची ज्याचं नाव इतिहासाने विसरलं, पण ज्याच्यामुळे एक राजा मरणानंतरही हरला नाही। जरा विचार करा, जर त्या रात्री एक माणूस घाबरून मागे हटला असता तर आज छत्रपती संभाजी महाराजांची समाधी अस्तित्वातच नसती। आजची कथा फक्त इतिहासाची नाही, आजची कथा आहे निष्ठेची, धैर्याची आणि मौनात केलेल्या सर्वात मोठ्या बंडाची। तो माणूस राजा नव्हता, सेनापती नव्हता, दरबारी नव्हता, तो माणूस होता एक महार। नाव गोविंद महार। इसवी सन 1689, 11 मार्च। हा दिवस मराठा इतिहासातील सर्वात काळा दिवस। औरंगजेबाच्या आदेशावरून छत्रपती संभाजी महाराजांना अमानुष छळ दिला गेला। दिवसागणिक, रात्रंदिवस डोळे काढले गेले, जीभ कापली गेली, नखं उपटली गेली, पण तरीही एक गोष्ट औरंगजेब करू शकला नाही, तो संभाजी महाराजांचा स्वाभिमान मोडू शकला नाही। इतिहास साक्ष देतो की इतका क्रूर अंत फारच थोड्या राजांच्या वाट्याला आला, पण औरंगजेब इथेही थांबला नाही। त्याला माहित होतं, संभाजी महाराज शरीराने मारले गेले तरी विचाराने जिवंत राहतील, म्हणून त्याने आदेश दिला, या राजाला मरणानंतरही सन्मान मिळू देऊ नका, विधिपूर्वक अंत्यसंस्कार होऊ देऊ नका, समाधी उभी राहू देऊ नका, कारण समाधी उभी राहिली तर ती जागा मराठ्यांसाठी लढ्याचं केंद्र बनेल। म्हणूनच संभाजी महाराजांचा मृतदेह भीमा आणि इंद्रायणी या दोन नद्यांच्या संगमात फेकून देण्यात आला। मुघलांना वाटलं आता सगळं संपलं, राजा गेला, शरीर अपमानित झालं आणि इतिहास संपला। पण इतिहास त्या रात्री एक नवीन वळण घेणार होता। ती रात्र काळोखाची होती, नदीचा प्रवाह भयानक होता, मुघलांचा पहारा कडक होता आणि त्या अंधारात एक माणूस शांत उभा होता। तो माणूस गोविंद महार। कोणताही मोठा अधिकारी नाही, कोणताही किताब नाही, कोणताही दर्जा नाही, पण एक गोष्ट होती, निष्ठा। त्यांनी नदीकडे पाहिलं, पाण्यात तरंगणारं ते शरीर पाहिलं आणि ओळख पटली। हा क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता, कारण ते दोन पर्यायांसमोर उभे होते। पहिला पर्याय डोळे झाकून निघून जाणं, दुसरा पर्याय राजाचा सन्मान वाचवणं आणि मृत्यूला सामोरं जाणं। गोविंद महारांनी क्षणाचाही विचार केला नाही। राजे मेल्यावरही अपमान होऊ देणार नाही हा निर्णय सामान्य नव्हता, हा निर्णय स्वतःच्या आयुष्यावर रेषा ओढणारा होता। रात्रीच्या अंधारात काही विश्वासू मावळ्यांच्या मदतीने त्यांनी मृतदेह नदीतून बाहेर काढला। कोणताही जयघोष नाही, कोणतीही घोषणा नाही, फक्त मौन, फक्त अश्रू आणि फक्त निष्ठा। त्या ठिकाणी विधिपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले। संभाजी महाराजांना मरणानंतर तो सन्मान मिळाला जो औरंगजेब जिवंतपणी कधीच देऊ शकला नाही। त्या ठिकाणी एक साधी समाधी उभी राहिली। ती समाधी फक्त दगडांची नव्हती, तो होता मुघल सत्तेला दिलेला शांत पण ठाम जवाब, राजा मारता येतो पण सन्मान नाही। आता प्रश्न उरतो, या सगळ्यानंतर गोविंद महारांचं काय झालं? इथेच इतिहास गप्प होतो। समाधी बांधल्यानंतर गोविंद महारांचं पुढे काय झालं? हा प्रश्न इतिहास आजही पूर्णपणे उत्तर देऊ शकत नाही, कारण गोविंद महारांनंतरच्या आयुष्याबद्दल कोणताही ठोस समकालीन लिखित पुरावा इतिहासाला सापडत नाही। नाही फाशीची नोंद, नाही हत्या, नाही कारावासाचा उल्लेख। इतिहास इथे थांबतो आणि म्हणूनच इतिहासकार म्हणतात, गोविंद महार पुढे इतिहासातून हळूहळू अदृश्य होतात। पण इतिहास जिथे गप्प होतो तिथे लोकस्मृती बोलायला लागते। स्थानिक परंपरा सांगते की गोविंद महार संभाजी महाराजांची समाधी बांधल्यानंतर तिथून निघून गेले, कारण मुघल सत्तेचा धोका अजूनही कायम होता। आपली ओळख लपवणं हा त्यांच्यासाठी जगण्याचा एकमेव मार्ग होता। लोकपरंपरेनुसार गोविंद महार वडूबुद्रुक परिसरात राहायला गेले। तिथे त्यांनी कोणताही मान, कोणताही गाजावाजा स्वीकारला नाही। ते साध्या माणसासारखे शांतपणे उर्वरित आयुष्य जगले। आणि आज वडूबुद्रुकमध्ये एक समाधी आहे। स्थानिक लोक मानतात की ती गोविंद महारांची समाधी आहे। इतिहास या समाधीबाबत निश्चित उत्तर देत नाही, पण लोक आजही तिथे श्रद्धेने जातात, कारण काही कथा
पुराव्यांपेक्षा आठवणींमध्ये जास्त जिवंत असतात. इतिहास गप्प असतो, पण माती सगळं लक्षात ठेवते. म्हणूनच वडू बुद्रुकची माती आजही गोविंद महारांची आठवण जपते. आणि कदाचित हेच त्यांचं खरं बलिदान होतं. राजासाठी स्वतःचं नाव इतिहासातून पुसून टाकणं. बलिदान म्हणजे नेहमी मृत्यू नसतो. कधीकधी स्वतःचं अस्तित्व मौनात विरघळवणं हेच सर्वात मोठं बलिदान असतं. गोविंद महारांनी तेच केलं. संभाजी महाराज मारले गेले, पण पराभूत झाले नाहीत. कारण त्यांच्या मरणानंतर एक महार उभा राहिला. आज जेव्हा तुम्ही तुळापूरच्या समाधीकडे पाहता किंवा वडू बुद्रुकच्या मातीला नमस्कार करता, तेव्हा लक्षात ठेवा, ती फक्त एका राजाची किंवा एका माणसाची कथा नाही. ती कथा आहे निष्ठेची, धैर्याची आणि इतिहासासाठी स्वतःला विसरण्याची. राजे इतिहास घडवतात, पण इतिहास वाचवतात असे गोविंद महार. आणि जर तुम्हाला अशाच खऱ्या, तथ्याधारित आणि मान राखणाऱ्या इतिहास कथा ऐकायच्या असतील, तर आत्ताच माझं YouTube चॅनल स्पीक रोहन धिवार सबस्क्राईब करा. कारण इथे इतिहास अफवांमधून नाही, तर प्रामाणिक सत्यातून सांगितला जातो. हा आवाज फक्त नरेशन नाही, हा इतिहासाला दिलेला एक नम्र सलाम आहे.